वेलकम बॅक गाईस. तर ब्लॉग आज मी स्टार्ट करतोय. मम्मीकडे आलोय. काय नाही साक्षी. हा सगळे विचारतात साक्षीला काय झालंय, कमेंट मध्ये विचारतात बेबी बॉय की गर्ल. तर ठीक आहे साक्षी सांग बाबा तुझ्या तोंडाने. सध्या त्याचं बारसं करणं बाकी आहे. तर मग आम्ही तुला बघू मग साक्षी कधी परमिशन देते मग तर तुम्हाला आम्ही दाखवू त्याला. काय त्याचं नाव काय नाही अजून झालं ना बारसं. त्याच्यामध्ये तू हे सांग ना, म्हणजे तुला सजेशन देतील ना ते. तू त्याचा लेटर सांग काय आलंय, कुठला आलंय. लेटर आहे भरजीतला. ठीक आहे बघा, तुम्हाला जमत असेल तर साक्षीसाठी कमेंट करा आणि जर छान छान नाव असेल तर कमेंट करून सांगा. ठीक आहे ना. आता आपण बघूया ते हे दोघं काय करतायत. हे बघा ही रित्वी बघा इकडे. रित्वी हाय करा. हॅलो काय रित्वी काय डान्स करून आपण आहे कुठे गेली. स्टडी टेबल. हे रित्वी हे बघ आमचं स्टुडंट आहे बघा. तुम्ही पाठवून बघा. साक्षी परमिशन देईल ते आम्ही फेस रिव्हील करू. हॅलो स्पर्श काय कोणी दिलं. हे शिवा लिहिलंय मग त्याच्यावर. तू देते तू आणलंय. ओके 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 ओके. आणि हे रित्वीच. गुंडू तुला आवडला का रे. हे गुंडू काय. अरे देवा खडू. खडू याच्यात नाही घरी असेल. काय बोलतो खडू कुठे गेला माझा. अच्छा आता तू सगळ्यांना सांग की ती लोक मला कमेंट करतात रेसिपी नॉनव्हेज. सांगू तर नंतर सांगू. आता सांग ना, मग त्यांना असं वाटतं की मी रिस्पॉन्स नाही देत. काय ना तर रेसिपी तू आधी बनवल्या असतील त्या बघा ना जाऊन तुम्ही. कारण की आता सध्या तरी आम्ही खूप टाइम झाला नॉनव्हेज सध्या तरी नाही खात आणि नाही खाणार आणि काहीच नाही. तर ती रेसिपी तुम्हाला वेगळ्या दाखवू शकते. जे सात्विक वाल्या रेसिपीज दाखवू शकते. त्याच्यामध्ये पण कांदा लसूण नसेल तेच सात्विक. आणि तेच मी सांगते जर तुम्हाला अशा रेसिपी जर बघायच्या असतील सात्विक म्हणजे ऑल म्हणजे व्हेजच असतील तर तुम्ही मला सगळं बनवते ती सेम एकदम छान लागतं पण सात्विक असतं तामसिक नसतं. म्हणजे कांदा लसूण नसून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या मी त्यागून टाकल्यात. आता ते तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत. ती स्टोरी थोडी वेगळी आहे, कधी जमली तर सांगेन मी. पण एवढंच सांगू शकते की सगळं काय ते महादेवमुळे. हर हर महादेव. हर हर महादेव. चला घ्या तुम्ही ब्लॉग. आणि आज स्पेशल दिवस आहे. तर आमच्या पालघरमध्ये प्रयागराजवरनं एक गुरुजी आलेत. तर त्यांच्या ते शिवपुराणची कथा सांगतात. तर आम्ही दररोज जातो. तर आज तसं शिवपार्वतींचं लग्न आहे तर वरात निघणार आहे. तर राम मंदिरापासून ते जिथे ती कथा चालू आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललोय. चालेल 4-5 दिवस आम्ही तिथेच जातो. तिथेच बिझी आहोत. तर आपल्याला किती चांगलं का सोडला वगैरे तेवढंच बोलू शकतो. बोलतो मी तुम्हाला की आम्ही जस्ट शिवभक्त झालो आहोत. तर आम्हाला स्पिरिच्युअली आम्ही खूप तर म्हणजे अचानक मध्ये कसं झालेलं आहे काय माहिती. पण त्यांचीच कृपा आहे आणि नास्तिकला आस्तिक बनवलेलं आहे एवढंच बोलू शकतो मी. जो म्हणजे मुलगा रोजच्या रोज ज्याला नॉनव्हेज लागायचं नॉनव्हेज शिवाय जेवण नाही जायचं. मी तुम्हाला लास्ट सांगू ना 31st होतं ना ते लास्ट होतं. आम्ही त्या दिवशी पण त्याला गेला नाही आणि मला सुद्धा नाही गेलं. तेव्हा मला पण नाही उलटी वेळ झाली. ते काय थोडं वेगळं आहे. तर तेवढंच सांगू शकतो की तुम्हाला रेसिपीज ज्या आहेत त्या प्युअर व्हेजवाल्या मिळतील. प्युअर मध्ये पण एकदम प्युअर वाला व्हेज एकदम त्याच्यामध्ये सात्विक मध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगते फक्त कांदा लसूणच नाही, गाजर पण नाही खाते, वांग पण नाही खाते, मुळा सुद्धा खात नाही आणि ती मसूर डाळ मसूर काहीच नाही. म्हणून तुम्ही कोणीतरी मला कमेंट केलेलं की गाजरचा हलवाची रेसिपी. तर गाजरचा हलवा नाही मी दुधीचा हलवा दाखवू शकते तुम्हाला. ते काय त्याच्याजवळ स्पेशल काय ते सगळे बनवतात तसंच असेल ना. नाही पण त्यांना आवडत असेल ना. ठीक आहे दोघं बघा कशी खेळतात. सोन्या गुंडू हा बोला. दीदी कुठे तुझी दीदी कुठे. हॅलो गाईस करा दोघांनी. हॅलो गाईस करा. वेलकम बॅक. हाऊ आर यू. ओके नेक्स्ट टाइम ना तुम्ही ब्लॉग स्टार्ट करा. हा स्पर्श
रित्वीला तर पूर्ण टाइम ब्लॉग बघत असते. मला सांगते मामी हॅलो गाईज वाली मामी आली. हॅलो गाईज काय उघड ना हा उघड हे घे का आहे ते बरं आहे. आणि हे बघा आणि ही बघा तुम्ही तनिष्का पण खूप टाइम नंतर तुम्हाला दाखवतो. तनिष्का कमेंट आले ती प्रेग्नेंट आहे का, तर असं काय नाही आहे. ही बघा तनिष्का जरा पालघरचं पाणी सूट झालेलं आहे. आवडलं का त्याला स्टडी टेबल ते ना त्याला ते नाव पाहिजे होतं नाही ते त्याला आवडतं ना. शिव शिव बोलत असतो कंटिन्यू आणि बरोबर शिवा नाव लिहिलंय त्याच्यावर. स्टडी टेबल ठीक आहे गुंडू. हे रित्वीचा कसं आहे बघू डोरेमॉन आणि वगैरे सगळं आहे. हा आणि स्पर्शला असंच आवडणार. स्पर्श तुला आवडला तुझा गुंडू याच्यावर बसायचं आणि स्टडी करायचं. ऍक्टिव्हिटी वगैरे स्कूलमध्ये तुम्ही करतात ना त्याच्यासाठी आहे. आणि होमवर्क वगैरे ती बघ कशी बघते. तू मम्मम करते त्याच्यावर. कुठे कोणी दिलंय मग जा थँक्यू बोला. पप्पी द्या तिला थँक्यू पण बोला आणि पप्पी पण द्या तिला. असं काय करता तुम्ही गुंडू. तिला पप्पी देऊ द्या थँक्यू पण मला पप्पी पण द्या. थँक्यू सो मच. हॅल्प करा. कधी कधी मूड असला की मग येतो पाणी वगैरे ठीक आहे. मी बघते बघ कशी जेवायला पण बसते त्याच्यावरच. हा का अच्छा चला. सेम असते ना ती तिच्या डॅडासारखी. कामामध्ये वगैरे असतो ग आणि स्वतः फोन लावते फोटो इकडे तिकडे असतो. हिला वाटेल की फोन कट करतो पण कसं काय बाबू त्याच्यावर पडला ना तर ती तुटणार. जा दीदीवर खेळ मग जायचंय. चला खेळ लवकर जा स्लाइड वर. अरे वा स्पर्श मजा येते तुला. चल जाऊ चल बाई खेळा एकदा मस्ती. ते तुम्हाला स्लाइड करायला तुम्ही स्वतः त्याच्यावर स्लाइड करायचं. तुम्ही कारला स्लाइड करतात आहे. अरे हळूहळू लागेल. दुसरी घ्या बेटा बेटा दुसरी घ्या. स्पर्श दुसरी घे बेटा. स्पर्श दुसरी घे. ओके तर आम्ही इकडे आलेले आहेत महादेव आणि माता पार्वतीच्या बारातीमध्ये सहभागी व्हायला. हर हर महादेव. तर आमचं किती चांगलं म्हणजे काय कोणत्या तरी जन्मात आम्ही काहीतरी पुण्य केले तेव्हा आम्हाला इथे महादेवाच्या बारातीमध्ये सहभागी व्हायचं पुण्य भेटतंय. आम्हाला असं वाटतं की आम्ही खरंच त्रेतायुगमध्ये महादेव आणि माता पार्वतीच्या लग्नामध्ये आलेले आहेत. तर खूप सुंदर वातावरण आहे इथे. प्रसन्न वाटतंय खूप सुंदर वाटतंय. तर तुम्ही बघू शकतात की महादेवांच्या बारातीमध्ये त्यांचे भूतगण प्रेत पिशाचिनी सगळे आलेले आहेत आणि खूप एन्जॉय चालू आहे. खूप सुंदर वाटतंय सगळीकडे. हर हर महादेवचे नारे लागलेले आहेत. खूप मस्त वाटतंय आणि सगळी लोक बघण्यासाठी आलेली आहेत. तुम्ही बघू शकता त्यांच्या बारातीमध्ये किती रश आहेत आणि गौरव आणि मला इतकं सुंदर वाटतंय ना. हर हर महादेव. तर फायनली गौरवचा व्हॉइस मी घेत नाही कारण कॉपीराईट लागेल. सॉन्ग चालू आहेत तर तो हेच बोलतोय की तू दिसते. मी बोलते की मी नाही दिसत आहे तू परत व्हिडिओ काढ. तर तेच आमचं बोलणं चालू आहे. आणि हे बघा शिवशक्ती सेवा फाउंडेशन पालघरमध्ये शिव महापुराण कथा पहिल्यांदा आयोजन केलेले आहे. आणि तिथे किती सुंदर बघा मांडव केलेला आहे. खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. आणि बघा महादेवांची बारात आलेली आहेत आणि सगळे शिवभक्त त्यांना बघण्यासाठी. खूप सुंदर वाटतंय की पालघरमध्ये एवढे सारे शिवभक्त आहेत. हर हर महादेव. आणि त्यांची बारात आलेली आहे फायनली.
सगळे रश आले, खूप जास्त रश झालेली होती व्हिडिओ फोटो आणि त्यांना बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी की सगळीकडे खूप म्हणजे पब्लिक आहे. कोणकोणतं चेअरवर उभं राहून, लहान मुलं वगैरे आहेत ते चेअरवर उभं राहून बघतात आहेत. तर खूप मस्त वाटतं. शिव महापुराणची कथा चालू आहे आणि मला असं वाटतं की 2च दिवस बाकी राहिलेले आहेत. आणि हे बघा की त्या लाईव्ह पण चालू आहे आणि त्यांची बारात नंदी महाराजांकडे फायनली पोचलेली आहे. खूप मस्त आणि प्रसन्न वातावरण आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे की म्हणजे जे पण पालघरमध्ये असेल, ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी लास्टचे 2 दिवस राहिले त्यांनी नक्की या, नक्की इथे या. खूप सुंदर आहे. गौरव आणि मी रोज आम्ही जातो आणि फायनली महादेवांची एंट्री झालेली आहे. आणि बघू शकतात की किती सुंदर त्यांचे भूतगणाचं नृत्य चालू आहेत. आणि हे गुरुजी आहेत जे प्रयागराज वरून आलेले आहेत, महाकुंभमधून. आणि पार्वती माता आणि महादेव एक समोरासमोर आलेले आहेत. आणि ह्यांचं पण म्हणजे महादेवांची जे पण आता कॅरेक्टर बनलेले आहेत, महादेव आणि माता पार्वती यांच्यावर काहीतरी कृपा असेल. कारण सिरियलमध्ये पण कॅरेक्टर भेटणं माता पार्वती आणि महादेवांचं, त्यांच्यावर महादेवांची कृपा, त्यांची इच्छा असते तेव्हा सगळं काय पॉसिबल होतं. आणि आता महादेव आणि माता पार्वती समोरासमोर आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि त्यांचे प्रेतगण वगैरे कंटिन्यू नृत्य करतात आहे. मी असं ऐकलेलं आहे की जेव्हा महादेवांची बारात म्हणजे त्यांचं लग्न होतं तेव्हा त्यांच्यावर जायला कोणी नव्हतं, फक्त देवलोक होते, ते पुढे गेलेले होते, त्यांच्यावर कोण नव्हतं. तेव्हा त्यांनी आवाज दिला तेव्हा सगळे भूतगण, प्रेतगण, पिशाचनी सगळे लोक आलेले होते त्यांच्याबरोबर. तर हे बघा पार्वती माता आणि महादेवांचे तो फेरे चालू होणार आहेत. किती सुंदर वाटतंय, खूप मस्त. आणि आता मला ह्यांना बघून एक गाणं बोलायला वाटतंय. पार्वती बोली शंकर से तुम्ही भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में हमें तुम्हारे साथ जी, वचन दीजिए ना तोड़ेंगे कभी तुम्हारा साथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, मेला भोला है मेरे साथ साथ में झूम झूम के नाचूंगा. हे बघा ते गुरुजी आहे, ते खूप सुंदर शिव महापुराणची कथा सांगतात आणि त्यांच्या वाणीमध्ये इतकी ताकद आहे ना की असं वाटेल की मी तिकडे त्रेतायुग मध्येच आहेत. आणि ते सगळं कथा खूप सुंदर वाटते. आता मी तुम्हाला काय सांगू. आणि शिव महापुराणच्या कथेमध्ये जसं मी ऐकलं तेव्हा मला समजलं की शिव महापुराणची कथा ऐकायला कोणीही येऊ नाही शकत, ते पण त्याच्यावर पण महादेवांची इच्छा असते तरच ते पॉसिबल होतं. मग तुम्ही किती पण काय करा, जसं तुम्ही ऐकलं असेल कुठे पण शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं असेल तेव्हा बाबाचा बुलावा आला शिवाय आपण किती पण ट्राय करू, किती पैसे असेल, काही पण असेल, पण काही ना काही प्रॉब्लेम होतो. तसंच हे शिव महापुराणचंच आहे. तर आम्हाला खूप सुंदर वाटते की आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप मस्त वाटते. गौरव कामावरून आला का तो सुटल्यावर एकच मला बोलतो की रेडी होऊन जा, आपण जाऊया. एक प्रकारचा आमचा असं सण चालू आहे असं वाटतंय आम्हाला, खूप मस्त वाटतंय. आणि जे पण आज बघत असतील त्यांना मी सांगते की तुम्ही नक्की या, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. आणि हे बघा महादेवाचं भव्य रूप. आता शिवतांडव चालू आहे, तिकडे पण सॉन्ग चालू आहे, पण मी तुम्हाला कॉपीराईट लागेल म्हणून नाही बोलू शकत. तुम्हाला नॉर्मली बोलू शकते. भोलानाथ तू दीनानाथ तू नीलकंठ मेरा भंडारी, बमलेरी सॉन्ग चालू आहे. सॉरी मला नीट येत नाही, पण शिवतांडव ऐकायला मला सगळं खूप. हे बघा 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली इथे. तुम्हाला इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन भेटणार आहे. खूप सुंदर. आणि आदियोगी महाराज महादेवांची मूर्ती बघा किती सुंदर आहे, खूप मस्त वाटते इकडे येऊन. आणि एवढंच मी सांगू शकते की आज पूर्ण व्लॉग काढणार आहेत आम्ही, तर तुम्ही नक्की बघा. आणि जे पालघरमध्ये आहेत त्यांनी नक्की इकडे या. तसं तर पालघरमध्ये जागे जागेवर शिव महापुराणचे पोस्टर लागलेले आहेत, तर तुम्ही येऊ शकता. साई रेसिडेन्सीच्या समोरच्याच गल्लीमध्ये हा मांडव आहे
आणि खूप मस्त वाटतंय. तसं तर आम्ही इकडे स्पर्शला आणणार होतो पण तो राहणार नाही इतक्या वेळ, पण आम्ही त्याला लास्टच्या दिवशी आणणार आहे इकडे, कारण तो आला ना तर इकडे तिकडे पळत राहील आणि आम्हाला कथा ऐकून न देणार आहे. आणि यांच्या कथेमध्ये ना तुम्हाला इतकं सुंदर वाटतं ना यांची कथा ऐकून, या गुरुजींची कथा ऐकून असं आपण एका कोणत्या पिक्चर मध्ये फील करतो, रडतो, तसंच आहे. किती सुंदर आहेत रे. कोणी आणली? आजी बाबांनी. दाखव कशी आहे. अरे वा, स्टीलची आहेत. थँक्यू बोला इकडून असताना. थँक्यू आजी बाबा. कारण तू बोलला तर नसेल ना. नसेल. मग आता त्याला थँक्यू बोला नीट. थँक्यू सो मच आजी बाबा. ओले वा. ओके, आणि ब्लॉग एंडिंग करा. लक लँडिंग. एंडिंगला बोला. ओके बाय. बोला बाय बाय. भेटूया पुढच्या